ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात सार्वजनिक गणेश मूर्तीचं विसर्जन। कागल नगरपालिकेचे सर्वोत्कृष्ट नियोजन। अनंत चतुर्थी दिवशी शनिवारी दुपारपासूनच सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी दूधगंगा नदीवरती मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची उधळण करत श्रीमूर्ती दूधगंगा नदीत विसर्जित करण्यात येत होत्या। कागल नगर परिषदकडून दूधगंगा घाट परिसरात क्रेन, विद्युत पुरवठा, निर्माल्य गोळा करण्यासाठी गाडी, आपत्कालीन व्यवस्थेकरता रेस्क्यू टीम, अग्निशमक दल तैनात करण्यात आल्यामुळे कागल नगर परिषदचे कर्नाटक व महाराष्ट्र नजीकच्या गावातून कौतुक होत आहे। प्रशासकीय अधिकारी प्रकाश पाटील यांच्या नियोजनानुसार नदीघाट परिसरात नितीन कांबळे, श्री पॉल सोनुले यांच्या पथकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याचं दिसून आलं। कारखाना खण परिसर व कॅनॉल परिसरामध्ये सुद्धा कागल नगर परिषदच्या वतीनं योग्य नियोजन केलं होतं। दूधगंगा नदीवरील क्रेनच्या सहाय्याने 5 फुटापासून 18 फुटापर्यंतचे गणपती सोडण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले होते। रात्रीच्या वेळी प्रकाश झोताची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्कालीन व्यवस्था सांभाळणारी टीम, अग्निशमक दल ही तैनात करण्यात आले होते। कागल शहराअंतर्गत दूधगंगा नदीवरील 45 श्रीमूर्ती, कारखाना परिसरामध्ये 25 तर कॅनॉल परिसरामध्ये 14 श्रीमूर्ती विसर्जित करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कागल। कागल नगर परिषद प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री अजय पाटणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गंगा नदीघाटावर कागल नगर परिषद आरोग्य विभाग, त्याचबरोबर अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक या सर्वांच्या मदतीने आज अनंत चतुर्थी दिवशी सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी पथक तैनात ठेवलेले आहे। तर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची मूर्तीची विडंबना होऊ नये, त्याचबरोबर गणेश भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोहायला गेल्यानंतर कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक, त्याचबरोबर सुरळीतपणे व सुरक्षित गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी या ठिकाणी आपण आज या ठिकाणी तैनात आहोत। तरी सर्व गणेश भक्तांनी आपला गणेश मूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे सुरक्षित करावे एवढी विनंती आहे प्रशासनाच्या वतीने।